उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शनिवारी रत्नागिरीमध्ये आभार सभा. चंपक मैदान येथे होणाऱ्या सभेमध्ये शिंदे कोणाला लक्ष करणार हे पाहणं महत्त्वाचं. तर ठाकरेंच्या शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जलसंधारण विभागाचा नियुक्तीपत्र वाटपाचा कार्यक्रम. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार कार्यक्रमाला अनुपस्थित. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे 3 दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर. रवींद्र चव्हाण या दौऱ्यावर असून राज्यातील विविध मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीसह संवाद साधणार. मीरा भाईंदरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार. माजी आमदार गिल्बर्ट मेंडोसा यांचा आमदार प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश. नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला आणि मनसेला धक्का. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटात जोरदार इनकमिंग सुरू. पवन पवार आणि योगेश शेवरे यांचा शिवसेनेत प्रवेश. नाशिक मेट्रोला चालना द्या. अर्थमंत्र्यांनी घोषणा करून 4 वर्ष झाले तरी मेट्रोबाबत कोणतीच कार्यवाही नाही. खासदार राजाभाऊ वाजे यांची मनोहर लाल यांच्याकडे मागणी. लवकरच होणार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये मोठे फेरबदल. पक्षांतर्गत बैठका घेऊन ठरवली जाणार आचारसंहिता. 9 मार्चपर्यंत पक्षाचे फेरबदल अपेक्षित. लाडकी बहीण योजना ही आमच्यासाठी केवळ आर्थिक मदत नाही तर आमच्या जगण्याचा आधार आहे. धुणीभांडी करणाऱ्या महिलांची साथ. योजना कधीही बंद पडणार नाही. मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही. अकोल्यातील पातूर तालुक्यातल्या चांदणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत तुलंगा रस्त्यावर लागलेले मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांचे बॅनर अज्ञाताने फाडले. मनसेचे कार्यकर्ते आक्रमक. कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी. राजापूर लांजाचे माजी आमदार राजन साळवी यांनी शिवसेना ठाकरे गटाला धक्का देत उपनेतेपदाचा राजीनामा दिला. साळवी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार. पुणे महापालिकेचे अंदाजपत्रक मार्च महिन्यात होणार सादर. सलग 4थ्या वर्षी मार्च महिन्यात सादर होणार पालिकेचे अंदाजपत्रक. शासकीय कर्मचाऱ्यांचं निवृत्ती वर्ष 60 वर्ष करा. महिला कर्मचाऱ्यांना 2 वर्ष संगोपन रजा द्या. अर्थसंकल्पापूर्वी अधिकारी महासंघाचे मुख्यमंत्र्यांना पत्र. अंबरनाथमधील मलंगगडाच्या यात्रेनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मच्छिंद्रनाथांच्या समाधीचं दर्शन घेत केली आरती. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने महाआरतीसाठी उपस्थित. शिर्डीत साईबाबांच्या परिक्रमा महोत्सवाला पहाटेपासून सुरुवात. भक्तिमय वातावरणामध्ये परिक्रमेला सुरुवात. साई नामाच्या गजरानं संपूर्ण शिर्डी दुमदुमली. कोकणात जत्रा उत्सवांना सुरुवात. कोलकेवाडी येथील वाघजाई देवीची यात्रा उत्साहात पार. यावेळी देवीच्या दर्शनासाठी भक्तांची अलोट गर्दी. धामणीमधील म्हाळसाकात आता खंडोबा देवाची यात्रा. माघ पौर्णिमेनिमित्ताने उत्साहात साजरी. हजारो भाविकांनी सदानंदाचा येळकोट म्हणत तळी भंडारा उधळत घेतलं दर्शन. खेडच्या देवतोरणेमध्ये खंडोबा देवाची यात्रा. माघ पौर्णिमेनिमित्ताने उत्साहात साजरी. हजारो भाविकांनी सदानंदाचा येळकोट म्हणत नवसाची जागरणे घातली. विरारच्या ओम साईधाम मंदिर ट्रस्टचा 38वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा. हजारो भाविकांनी साईबाबांचं दर्शन घेऊन भंडाऱ्याचा घेतला लाभ. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.